नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मागे झालेले जिल्हा परिषदेचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। आणि मित्रांनो, या पेपरमध्ये आपण तिन्ही पण शिफ्टचे पेपर हे पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। आणि तसेच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? आंध्र प्रदेशचे राज्यपाल हे खालीलपैकी कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला मी 3 सेकंदाचा वेळ हा देत आहे। त्यामध्ये तुम्ही आन्सर येत असेल तर करेक्ट, तर तुम्ही मला कमेंटमध्ये लवकरात लवकर कळवायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे अब्दुल नाझीर हे उत्तर योग्य असेल। आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणजेच अब्दुल नझीर हे आहेत। घेऊता पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 होईल, ते म्हणजे खान अब्दुल खान गफार यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन ही केलेली आहे। पुढचा घेत प्रश्न। या ठिकाणी प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी याचा आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आहेत। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर योग्य होईल। घेऊता पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे की दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्वे कोणते? दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्वे कोणते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे कॅल्सिफेरॉल हे दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक हे जीवनसत्व आहे। घेऊ पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे, द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कुठे नाही? द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कुठे नाही? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 होईल, ते म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ हे नाही। पुढचा घेत प्रश्न। खालीलपैकी ऑक्झॅलिक हे आम्ल कशात असते? खालीलपैकी ऑक्झॅलिक हे आम्ल कशामध्ये असते असा प्रश्न हा विचारलेला आहे। तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे टोमॅटो यामध्ये ऑक्झॅलिक हे आम्ल असते। पुढचा घेत प्रश्न। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक हे कोणी पटकावले? ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक हे कोणी पटकावलेले आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, ते म्हणजे अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक हे पटकावलेले आहे। पुढचा घेत प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता ही खालीलपैकी किती टक्के आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते म्हणजे 23% एवढी महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता ही आहे। पुढचा घेत प्रश्न। हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो किंवा आवश्यक असतो? हिवाळ्यात पडणारा पाऊस हा कोणत्या पिकासाठी आवश्यक हा असतो? तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नंबर, ते म्हणजे रब्बी पिके हे हिवाळ्यात पडणाऱ्या पाऊस या पिकासाठी हा आवश्यक असतो। पुढचा घेत प्रश्न। कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे कॉफी याकरिता कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण उत्पादनासाठी निगडीत आहे। पुढचा घेत प्रश्न। तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की एकशिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? एकशिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, ते म्हणजे आसाम। आसाम या राज्यामध्ये एकशिंगी गेंडा हा आढळतो। पुढचा घेत प्रश्न। 1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? 1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ते म्हणजे लॉर्ड वेलस्ली हे
1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल हा होता. पुढचा घेऊ प्रश्न. खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता? खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद हा कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होईल, ते म्हणजे ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद हा आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा आहे की पेशीतील अन्नाचे पचन कोणामार्फत होते? पेशीतील अन्नाचे पचन हे कोणामार्फत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे लयकारिका हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की शानचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? शानचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंबर म्हणजेच म्यानमार हे उत्तर तुमचं एकदम योग्य असेल. तर म्यानमार या देशामध्ये शानचे पठार हे आहे. पुढचा प्रश्न. सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे अकर्मक भावे हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न. एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापना करण्यात आला? एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे केरळ हे उत्तर योग्य असेल. तर एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क हा केरळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? कबड्डी महासंघाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे 1950 साली भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना ही झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नंबर हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. जागतिक वारसा दिन हा कोणत्या दिवशी असतो? जागतिक वारसा दिन हा कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर होईल, ते म्हणजे 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन हा असतो. पुढचा प्रश्न. मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे व्हॉलीबॉल हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न. मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मरुत शब्दाचा समानार्थी शब्द हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे वारा हे उत्तर योग्य असेल. तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे वारा हा होईल. पुढचा प्रश्न. त्याने हे चित्र काढले आहे. त्याने हे चित्र काढलेले आहे वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे कर्मणी वाक्य हे होईल. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिन हा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन हा असतो. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न. पहिला T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे? पहिला T20 वर्ल्ड कप हा कोणी जिंकलेला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे भारत या देशाने पहिला T20 वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे. चला घेऊ पुढचा प्रश्न. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे यमुना या नावाने ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यमुना हे उत्तर योग्य असेल. घेऊ पुढचा प्रश्न. एकाच क्रीडा प्रकारात 2 ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? एकाच प्रकारात 2 ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे असा प्रश्न हा विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे सुशील कुमार हा एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक्स पदके मिळवणारा पहिला भारतीय आहे. पुढचा प्रश्न. खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावाने
टोपण नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे सरहद गांधी या नावाने अब्दुल गफार खान यांना या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्तीचा विचार करता विपुल प्रमाणामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे चंद्रपूर हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा कोणता आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे अनीती. तर नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ते म्हणजे अनीती असा होईल. पुढचा प्रश्न, मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत हा कोणता असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे कार्बोहायड्रेट हे मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत हा असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, संघराज्याचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे राष्ट्रपती यांच्या नियंत्रणामध्ये संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे राष्ट्रपती हे उत्तर योग्य असेल तुमचं. पुढचा प्रश्न, ऐदी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे आळशी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. तर या ठिकाणी वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे केवळ वाक्य असा होईल. चला घेऊ पुढचा प्रश्न, शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नंबर ते म्हणजे वरील सर्व, जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण. पुढचा प्रश्न, दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? दशावतार ही लोककला प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे महाराष्ट्र या राज्याशी संबंधित म्हणजेच दशावतार ही लोककला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे, जुन्या विचारांचे पुरस्कार करणारे. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे प्रतिगामी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द, उंटावरून येणारा टपाल. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे सांडणी स्वार होईल. पुढचा प्रश्न, द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो? द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यामध्ये पाऊस हा पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे जून महिन्यात द्विकल्पीय पठारावर पाऊस हा पडतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी एकपेशीय प्राणी कोणता? खालीलपैकी एकपेशीय प्राणी हा कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ते म्हणजे पॅरामेशियम हा एकपेशीय प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नंबर हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते? कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल हे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे सायट्रिक ॲसिड हे कच्च्या आंब्यामध्ये आम्ल असते. पुढचा प्रश्न, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द हा कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे वरील सर्व, ते म्हणजे निशा, रजनी आणि रात. तर रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द हे तिन्ही पण होतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ते म्हणजे 14
तर लोकसभेच्या आसाम या राज्यामध्ये 14 एवढ्या जागा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. धडा शिकवणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे ते सांगायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे अद्दल घडवणे. तर धडा शिकवणेमध्ये म्हणजेच अद्दल घडवणे हा होतो. पुढचा प्रश्न. व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? व्हॉलीबॉल या मैदानातील जाळींची उंची किती असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 होईल उत्तर ते म्हणजे 7 फूट एवढी व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळींची उंची ही असते. चला पुढचा प्रश्न. 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? 6व्या आणि 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद हे कोणते होते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे मगध हे 6व्या आणि 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद हे होते. चला पुढचा प्रश्न. सुनीता शर्मा यांना 1883 साली कोणत्या खेळात द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला? सुनीता शर्मा यांना 1883 साली कोणत्या खेळामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार हा मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो ते म्हणजे क्रिकेट या खेळामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार सुनीता शर्मा यांना 1883 साली मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो? ऋग्वेदात कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 होईल उत्तर ते म्हणजे वरील सर्व. ते म्हणजे मोर, मुंग्या, हरिण, कोल्हा आणि हत्ती, लांडगा. चला पुढचा प्रश्न. रयत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? रयत शब्दाचा समानार्थी शब्द हा विचारलेला आहे, तो कोणता होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 होईल उत्तर ते म्हणजे वरील सर्व. ते म्हणजे रयत शब्दाचा समानार्थी शब्द प्रजा होईल, जनता आणि लोक हे तिन्ही पण होतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न. इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केली? इंग्रजांनी पहिली वखार ही कोठे स्थापन केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार ही स्थापन केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. नामाची व्याप्ती मर्यादित असणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाची व्याप्ती मर्यादित असणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ते म्हणजे विशेषण असे नामाच्या व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. समापन कर्मणी यांचे वाक्य ओळखायचे आहे. समापन कर्मणी यांचे वाक्य ओळखायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 होण्याचं उत्तर ते म्हणजे त्यांची कविता लिहून झाली हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 ते म्हणजे उंट हे उत्तर योग्य होईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.